येस. चला कोण कोण आलं बाळांनो? येस. येस. चला आपण काय शिकतो बाळांनो? संधी हा प्रकार चालू आहे आपला. ओके, त्यातला स्वर संधी सुरू आहे आपला. चला येस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून. बाकीचे सगळे कुठे आपले? श्वेता वगैरे, श्वेता, साक्षी, अजून मृत्युंजय, शांती क्रांती. चला करायची सुरुवात. चला हळूहळू सगळेजण जॉईन होतील, आपण सुरू करूया. ओके. श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी हा विषय घेते. ओके. श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन अकॅडमी आहे. त्या आणि ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ओके. चला आपण काय घेत होतो बाळांनो? संधी हा प्रकार घेतला आपण. संधीचे प्रकार बघितले, विसर्ग संधी, व्यंजन संधी आणि स्वर संधी. त्याच्यामधले आपण स्वर संधी घेतली आणि स्वर संधीचे आपण प्रकार बघितले. आतापर्यंत आपण 4 प्रकार बघितले है ना. पहिला बघितला सजातीय, त्याला दीर्घत्व म्हणतात. दुसरं कोणतं बघितलं होतं आपण? गुणादेश बघितला, वृद्धादेश बघितला. आता यनादेश, यनादेशही काल झालेला आहे, पण एक ओझरती नजर घालूया आणि शेवटचा स्वराचा जो प्रकार आहे तो बघून घेऊ. ओके. चला करूया सुरुवात. यनादेश संधी. कोणती यनादेश? कोणती संधी बाळांनो ही? तर स्वर संधीचा प्रकार. कोणता संधीचा? स्वर संधीचा प्रकार आहे चौथा. ओके, लक्षात घ्या. जेव्हा इ उ रू हे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आणि या स्वरांपुढे विजातीय स्वर आले की इ उ रू यांच्या ऐवजी कोण येतं बाळांनो? य व र हे वर्ण येतात. यनादेश संधीमध्ये काय होतं की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा इ उ किंवा रू असेल, हे कसे असतात बाळांनो? हे आता ऱ्हस्व असू शकतात किंवा मग दीर्घही असू शकतात. लक्षात घ्या. इ उ रू हे कसे असणार आहे? ऱ्हस्वही असू शकतील किंवा दीर्घही असू शकतील. ओके. येस बाळा. चला ज्या वेळेस आपण काय करतो, शब्दाची संधी कशी सांगितली? 2 शब्द, हा एक शब्द, हा एक शब्द. मग ज्यावेळेस पहिला शब्द असतो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय असतो बाळांनो? इ उ रू या वर्णापैकी एखादा वर्ण असतो प्लस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असतो बाळांनो? विजातीय स्वर असतो. विजातीय म्हणजे कसं रे बाळांनो? ई च्या शिवाय असणारा किंवा उ सोबत असताना उ च्या शिवाय असणारा. आता हे असं पण बघितलं, ई असेल तर हे सजातीय, उ असेल तर सजातीय, होय की नाही? येस. किंवा अ असेल तर सजातीय आ. मात्र यावेळेस विजातीय म्हणून काय सांगितलं त्यांनी की मग ईच्या समोर समजा अ येईल किंवा आ येईल किंवा उ येईल, दुसरा उ येईल, ए येईल किंवा ऐ ओ असं काहीतरी येईल. म्हणजे असे विजातीय स्वर येतील. कोणापुढे? जर ई पुढे, उ पुढे किंवा रू पुढे जर विजातीय स्वर आले तर ह्या ई पासून काय होतं बाळांनो? य होतो. ईचं काय होतो? य होतो. ऊचं काय होतो? व आणि रूचं होतं र. समजलं? ही कोणती संधी सांगते? यनादेश संधी सांगते. कोणती संधी? यनादेश. चला याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. प्रित्यर्थ. कशी संधीची फोड केलेली आहे? शब्दाची फोड प्रित्यर्थाची बाळांनो. प्रीती अधिक अर्थ कसा आहे? प्रित्यर्थ. शब्द कसा फोडला? प्रीती अधिक अर्थ.
प्रीती ई पहिली अधिक अ. बघा ईच्या समोर काय आहे, विजातीय स्वर आहे. ईच्या समोर काय आलं, विजातीय स्वर आलं, म्हणून या ई पासून काय बनलं बाळांनो, य. म्हणून बघा प्रीत्यर्थ हा य आला, प्रीतीचं प्रीत्यर्थ झालं. ओके येस. चला त्याचा अजून एक एक्झाम्पल बघा. अन्नयुक्ती या शब्दाची संधी सोडवा. चला सांगा कोणती असणार. येस गणेश, मिस्टर गणेश हिरो, काय असणार आहे बाळांनो, कोणता पर्याय असणार आहे. काय असणार आहे, अन्य अधिक उक्ती. काय असणार आहे, अन्य अधिक उक्ती. कशी संधी फुटली बघा अशी, अन्य मागे काय आहे अ, नाही हा अन्य उक्ती वेगळा याच्यामध्ये नाही, इथे सॉरी हे चुकीचं एक्झाम्पल आलं इथे बाळांनो. येस पित्राज्ञा बघा, याची संधी कशी फुटेल, पितृ अधिक अज्ञा. काय होणार आहे, पितृ अधिक अज्ञा. बघा आपली संधी आपण काय म्हटलं, रू असेल तर रूचं काय होतं, र होतं. आता शब्द काय आहे, पितृ अधिक आज्ञा, पितृ अधिक आज्ञा. आता याच्यामध्ये काय झालं, आला रू, पितृ मागे काय आलं रू अधिक आ, याचं काय झालं रा, रू शब्द काय झाला, पित्राज्ञा. काय झाला, पित्राज्ञा शब्द झाला. ओके चला येस बाळा मिस्टर गणेश. पुढचा बघा व्यर्थ. व्यर्थ हा शब्द कसा फुटला जाईल किंवा व्यर्थ या शब्दाची संधी कशी होईल, तर बघा वि अधिक अर्थ, वि अ ई अधिक अ, त्याचं काय झालं य, म्हणून काय झालं व्यर्थ. म्हणजे वि चा काय केला आपण, हा य आला व्यर्थ. ओके चला नेक्स्ट बघा प्रत्येक. प्रत्येक या शब्दाची संधी काल माझ्याकडून चुकून ऑप्शन क्रमांक 1 झालं बरं का, ऑप्शन क्रमांक 1 नाहीये, याचं काय तर सांगा बरं. प्रत्येक, प्रत्येकचं काय होणार आहे बाळांनो, चला सांगा. येस मिस्टर गणेश, काल माझ्याकडून ऑप्शन 1 झाला, हा चुकीचा आहे बाळांनो. काल ते वृद्धादेश एक्सप्लेन करता करता तसंच पुढे कंटिन्यू झालं. येस काय येणार याचं, प्रति अधिक एक, प्रति अधिक एक. बघा प्रति ई अधिक ए, ए असल्यावर काय येतो बघा ना, मात्रा येतो. ए असला की शब्दावर काय येतो, संधी मात्रा येतो. किती, एक मात्रा येतो. आई असलं की किती मात्रा येतात, 2 मात्रे येतात. मग इकडे लक्ष दे, इथे ए आहे ना, म्हणून काय होणार प्रतीचं प्रत्येक. बघा य वर काय झाला, मात्रा आला, ई अधिक ए म्हणजे ईचं काय झाला य, ईचं काय झाला य, आणि हा ए असल्यामुळे ए वर आला, य वर आला मात्रा. समजतंय. येस मिस्टर गणेश काल हो बाळा. बघा प्रति अधिक अर्थ, ई अधिक अ, बरोबर आहे ना. ईचं काय झालं य आणि हा अ, मग याचं काय झालं आपण येस काय प्रत्येक हा शब्द झाला. काय झाला, प्रत्येक हा शब्द झाला. ओके पुढे बघा स्वर संधीचा प्रकार. आता शेवटचा 5वा संधीचा प्रकार, स्वर संधीचा अयादी संधी. याच्यावर फारसे असे काही प्रश्न विचारलेले नाहीत पोलीस भरतीला तरी, म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे तर विसर्ग संधीची जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर व्यंजन पण आहे आणि स्वर पण आहे. हे त्यामुळे थोडं कमी आहे, तरी सुद्धा मेन जे आहेत एक्झाम्पल ते सगळे तुम्ही बघून जा किंवा लक्ष द्या. बघा अयादी संधी. अयादी संधी कधी होते आणि कशी होते. ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ या वर्णापुढे कोणताही स्वर आल्यास, कोणापुढे बाळांनो ए ऐ ओ आणि औ या स्वरांपुढे, या वर्णांपुढे कोणताही स्वर आल्यास काय होतं त्याचं, एचं होतं ऐ, ऐचं होतं आय, ओचं होतं औ आणि औचं होतं आव. समजलं. अयादी संधी काय म्हणते बाळांनो, की ज्या वेळेस ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ या स्वरांपुढे, या वर्णांपुढे
कोणताही स्वर आला, कोणताही आपल्या 14 स्वरांपैकी कोणताही एखादा स्वर आला तर त्यांचं काय होणार बाळांनो, एचं होणारे ऐ, ऐचं होणारे आय, ओचं होणारे औ आणि औचं होणारे औ. ओके, चला याच्यात फार असं काही सांगता येत नाही आपल्याला, नाही का. आता एक्झाम्पल बघा, ऑप्शन सॉरी उदाहरण एक बघा, नयन. एक्झाम्पल काय आहे बाळांनो, नयन. कसं झालं नयन, बघा ने शब्दाची फोड कशी होणार, ने अधिक अक. काय, ने अधिक अक. नेचं काय, ने म्हणजे काय ए अधिक अ. आपण काय म्हटलं, याचं काय होणार मग, एचं आय. ओके, पुढे बघा, गायक. गायकचं काय बाळांनो, गे अधिक अक. गायक हा शब्द कसा फुटला, असा गे अधिक अक. ही संधी, हा जो आहे प्रकार, हा व्यवस्थित करा बाळांनो. कसं हे शब्द बघा, आता हे कवीश्वर हे समजतं आपल्याला, कवी अधिक ईश्वर, पित्राज्ञा, पितृ अधिक आज्ञा, राष्ट्र ऐक्य, राष्ट्र अधिक ऐक्य, हे समजतं. पण हे पटकन ह्या संधी फुटत नाहीत किंवा पटकन आपल्या लक्षात येत नाही. तर हे जरा नीट लक्षातच ठेवून जा. ने अधिक अक, ने एक मात्रा आहे म्हणून ए, एक मात्रा आहे म्हणून हा ए आला. दोन मात्रे असल्यावर ऐ येतो की नाही, इथे काय ऐ. आता इकडे बघ, गायक ही संधी कशी फुटली, गय अधिक अक, गय अधिक अक. गय आहे म्हणून बघा याच्यावर एक मात्रा असणारा आला, ऐ अधिक अक, आय. पुढे बघा, नाविक. नाविक हा शब्द कसा फुटलाय किंवा संधीचा विग्रह कसा, नऊ अधिक इक. काय, नऊ अधिक इक. नऊ हा म्हणजे काय, औ. औच्या समोर कोणताही स्वर आला तर त्याचं काय होणार आहे, आवी. रावण. रावण हा शब्दाचा संग्रह कसा होतो, संधी विग्रह कसा होतो, रौ अधिक अन. काय होतं, रौ अधिक अन. मग त्याचं काय झालं, रौ म्हणजे औ अधिक अन काय झालं, आव. समजलं, हे मोजकेच दिलेले आहेत एक्झाम्पल. काही आहेत हे गायक किंवा आयन हे कंबाईनला वगैरे विचारून गेलेले आहेत पूर्वीचे, त्यातले दिलेले आहेत, तुम्हालाही आलेले आहेत, म्हणजे एखाद दोन वेळेस तरी मेनच घेतले. ओके, चला आता संधी. संधीतला दुसरा प्रकार बघणार आहोत आपण. संधी, संधीचा दुसरा भाग किंवा संधीचा दुसरा प्रकार बघतोय आपण, व्यंजन संधी. कोणती संधी बाळांनो, व्यंजन संधी. ओके, चला इकडे बघा, व्यंजन संधी. आपण काय म्हणतो, स्वर संधी कधी होते, की ज्या वेळेस संधी होताना दोन शब्द जे असतात त्यांच्यातले एकत्र येणारे जे वर्ण असतात हे काय असतात बाळांनो, स्वर स्वर असतात, त्यावेळेस तिथे स्वर संधी होते. आता काय बघतो आपण, व्यंजन संधी. हिलाच काय म्हणतात, हल संधी. हिला काय म्हणतात, हल संधी. आपण माहिती आहे ना, व्यंजनालाच किती नावं आहेत. व्यंजनाला संस्कृतमध्ये, कशामध्ये, संस्कृतमध्ये काय म्हणतात, हल म्हणतात. म्हणून व्यंजन संधीला काय, हल संधी सुद्धा म्हणतात. स्वर संधीला अच संधी सुद्धा म्हणतात, कारण की संस्कृतामध्ये स्वरला काय म्हणतात, अच असं म्हणतात, होय की नाही. अजून व्यंजनाला काय काय म्हणतात बाळांनो, स्वरांत म्हणतात, कारण की त्यांचा शेवट स्वराशिवाय अपूर्ण असतो. परवर्ण म्हणतात, कारण की ते स्वरांवर डिपेंड आहेत, होय की नाही. तसंच व्यंजनलाच हल म्हणतात, म्हणून व्यंजन संधीलाच हल संधी सुद्धा म्हणतात. ओके, चला व्यंजन संधी कशी होते बघा. व्यंजन संधी इज इक्वल्स, म्हणजे व्यंजन संधी इज इक्वल्स टू व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. म्हणजेच काय बघा, हा व्यंजन संधी होताना एवढं लक्षात घ्या की पहिला शब्द अधिक दुसरा शब्द असे आपली संधी करतोय की नाही. मग पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असावा. काय असावा, व्यंजन. संधी होताना येणारा पहिला वर्ण हा कोण असणार बाळांनो, व्यंजन असणार आहे. अधिक नंतर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जो आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कसा असणार आहे बाळांनो, हा व्यंजनी असू शकतो किंवा मग स्वर म्हणून सुद्धा असू शकतो. पण लक्षात घ्या, व्यंजन संधी होताना पहिला येणारा वर्ण हा व्यंजनच असला पाहिजे. काय असला पाहिजे, व्यंजन असला पाहिजे. आणि दुसरा स्वर मग तो व्यंजनी असू शकतो किंवा मग स्वरही असू शकतो. अशा वेळेस त्या संधीला काय म्हणायचं, व्यंजन संधी असं म्हणायचं. ओके, समजलं व्यंजन संधी म्हणजे काय बाळांनो. येस, व्यंजन संधी म्हणजे काय समजलं. चला, व्यंजन संधी म्हणजे ज्या वेळेस संधी होताना प्रथम येणारा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसरा येणारा वर्ण हा
व्यंजन प्लस किंवा व्यंजन किंवा स्वर असतो अशा स्थितीमध्ये कोणती संधी होते तर व्यंजन संधी होते. व्यंजन संधीलाच हल संधी सुद्धा म्हणतात. ओके, चला आता व्यंजन संधी मधला पहिला प्रकार, व्यंजन संधीचा पहिला प्रकार किंवा पहिला प्रकारच बघूया आपण. काय आहे बघा, प्रथम व्यंजन संधी. काय आहे, प्रथम व्यंजन संधी. ओके, बघा आता प्रथम व्यंजन संधी आहे, या संधीचा प्रकार कसा होतो किंवा ही संधी कशी होते. बघा प्रथम व्यंजन संधी कशी होते तर इकडे लक्ष द्या, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. संधी होताना 2 शब्द घेतो आपण, बरोबर आहे ना. त्यांनी काय सांगितलं की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा स्पर्श व्यंजनापैकी व्यंजन व अनुनासिका शिवाय असेल. म्हणजे स्पर्श व्यंजनापैकी एखादं कोणतं तरी व्यंजन असेल मात्र अनुनासिक नसेल ना, अनुनासिका शिवाय म्हणजे तिथे अनुनासिक नसेल. ओके, आणि दुसरा येणारा शब्दाचा पहिला वर्ण हा काय असणार बाळांनो, कठोर वर्ण असेल. काय असेल, कठोर वर्ण असेल. अशा वेळेस काय होतं बाळांनो, पहिल्या शब्दाच्या वर्णाऐवजी त्याच वर्गातील पहिले कठोर वर्ण येते. म्हणजे इकडे लक्ष द्या, प्रथम व्यंजन संधी कधी होते बाळांनो, ज्यावेळेस पहिला जो शब्द आहे इथे स्पर्श व्यंजन गटातला, स्पर्श व्यंजनातला एखादं व्यंजन येतं. कोणतं येतं, स्पर्श अधिक, हे महत्त्वाचं आहे. दुसरा वर्ण कोणता असतो, कठोर वर्ण असतो. कोणता असतो, कठोर वर्ण. दुसरा वर्ण कोण आहे बाळांनो, कठोर वर्ण आहे. अशा वेळेस काय होतं मग, हा जो स्पर्श व्यंजन आहे, कोणता स्पर्श म्हणजे पहिल्या शब्दाच्या वर्णाऐवजी मग काय होतं बाळांनो, त्याच्याच वर्गातलं पहिलं वर्ण येतो. आपल्या स्पर्श व्यंजनाचे गट माहिती आहेत ना, क, ख, चा, च, त, त आणि प. हे एकूण किती बाळांनो, 25 स्पर्श व्यंजने आहेत की नाही. क, च, ट, त, प है ना, 5 असल्यामुळे ते स्पर्श व्यंजने आहेत. ओके, येस बाळा, गुड आफ्टरनून. मग यापैकी म्हणजे या स्पर्श व्यंजनांपैकी येणारं पहिलं व्यंजन काय असणार आहे, हे स्पर्श व्यंजनांपैकी एक असेल मात्र कोण नसेल, अनुनासिक नसेल. आणि दुसरा येणारा वर्ण हा काय असणार आहे, कठोर वर्ण असेल. अशा वेळेस हा जो पहिला शब्दातला वर्ण आहे हा इथला, तर याला रिप्लेस करून याच्या ऐवजी कोण येणार आहे बाळांनो, त्या शब्दातला त्याच्याच रांगेतला पहिला कठोर वर्ण येणार, त्याच्याच रांगेतला पहिला कठोर वर्ण येणार आहे. ओके, चला एक्झाम्पल बघा, विपत्काल. काय एक्झाम्पल, विपत्काल. बघा कधी विचारलंय, नागपूर ग्रामीण पोलीस, गोंदिया नागपूर SRPF ला विचारलेला आहे. बघा चला आता ह्या संधीला आपण फोडूया. विपत्काल काय आहे, हा शब्द आहे, या शब्दाचा संधी संग्रह कसा होणार आहे बाळांनो, विपद अधिक काळ, विपद अधिक काळ. ओके, आता इकडे लक्ष द्या, द हा काय आहे बाळांनो, व्यंजन आहे ना. ओके, मृदू व्यंजन आहे, व्यंजन आहे. अधिक क काय आहे बाळांनो, कठोर वर्ण आहे. क काय आहे, कठोर वर्ण. बघा क, च, ट, त, प हे काय आहेत बाळांनो, कठोर वर्ण आहेत. काय आहे, कठोर वर्ण. मग या कठोर वर्णापैकी ज्यावेळेस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा कठोर वर्ण असेल आणि समोर येणारा एखादा व्यंजन असेल, स्पर्श व्यंजनापैकीचं व्यंजन असेल, त्यावेळेस काय होतं मग बाळांनो, हा जो पहिला शब्दातला वर्ण आहे द, याच्याच रांगेतला पहिला वर्ण येणार आहे. मग त्याच्या ऐवजी म्हणजे त, थ, द, ध, न ही झाली द ची रांग. बरोबर आहे ना, द या स्पर्श व्यंजन गटाची ही रांग आहे. मग द च्या रांगेतलं पहिला वर्ण कोण आहे, तर त. मग संधी होताना काय झालं बाळांनो, हा द जाऊन द च्या जागेवर आला त अधिक क म्हणून त, विपत्काल असं झालं. ओके, येस पुढे घेणारे आलोक. चला आता बघा दुसरा शब्द, प्रश्न दुसरा बघा, संधियुक्त शब्द सोडवा. वाक्ताडन, वाक्ताडन. चला सांगा काय असणार आहे. येस मिस्टर गणेश, कोणती संधीचा असणार आहे ऑप्शन बरोबर. येस आलोक, कोणता असणार आहे बाळांनो,
नाही. येस मिस्टर गणेश. येस. नाही मिस्टर गणेश, नाही. त्याचं उत्तर येणार आहे वाघ ताडण. वाघ ताडण. बघा मिस्टर गणेश इकडे बघा. आता हा वाघ अधिक ताडण शब्दाचा संग्रह असा होतोय. आता इकडे लक्ष द्या. ग काय आहे बाळांनो? व्यंजन आहे. मृदू व्यंजन आहे किंवा व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन मधला हा व्यंजन आहे. आणि त हा काय आहे बाळांनो? त हा कठोर वर्ण आहे. काय आहे? कठोर वर्ण. त हा काय आहे? कठोर वर्ण. मग आता ह्या ग च्या जागेवर काय येणार आहे बाळांनो? ग च्या रांगेतलं पहिला वर्ण. इथे क आहे. इथे लक्षात घ्या, इथे क आहे की नाही, म्हणजे क हा प्रथम वर्ण आहे. म्हणून मी प्रथम व्यंजन संधी थोडेसे ट्रिक्स पण बनवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या. बघा इथे काय आहे बाळांनो शब्द? वाघ ताडण. ओके. शब्दाचा संग्रह काय आला? वाघ अधिक ताडण. इथे काय आहे? क. काय आहे? क. क काय आहे? त्याच्या रांगेतला क, ख, ग, घ, ग. हो की नाही? मग हा क काय आहे? प्रथम व्यंजन आहे. म्हणून संधी कोणती होणार? प्रथम व्यंजन. मग प्रथम व्यंजन संधी ज्या वेळेस असते त्यावेळेस त्याचा संधीचा विग्रह होताना, संधी फुटताना काय होते बाळांनो? त्याच्या रांगेतला तिसरा शब्द येतो. म्हणजे संधी फोडताना इथे तर वाघ ताडण असा शब्द आहे. वाघ ताडण हा असा शब्द आहे. मग ह्याची संधी फोडताना मी काय करणार आहे? अच्छा, इथे क आहे, प्रथम व्यंजन संधी आहे. म्हणजे मी इथे काय करणार? क पासून तिसरं वर्ण कोणतं? 1 2 3. संधी फुटताना काय होणार आहे? वांग अधिक ताडण. इथे ग अधिक त. हे असे पाय का मोडून लिहितो आपण? कारण की व्यंजन अपूर्ण असतात ना स्वरांशिवाय, त्याच्यामुळे लिहावेच लागतात ते. ओके. ग. मग आता ह्याचा ग चा तिसरा कोण सांगितला? पहिला वर्ण क अधिक त. शब्द काय झाला? तक. ताडण. समजलं? प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण. ओके. आता या शब्दाची सांगा. शुद्ध पिपासा. येस. काय असणार आहे गणेश? मिस्टर गणेश. चला सांगा आलोक. काय असणार आहे याचं बाळांनो? आता इकडे लक्ष द्या. त आलेला आहे म्हणजे प्रथम व्यंजन आहे. संधीचा मूळ शब्द प्रथम व्यंजन संधीचा आहे. त पासून तिसरा अक्षर कोणता असणार आहे? त, थ, द. काय असणार आहे? द. मग संधीचा म्हणजे संधी फुटताना मग कोणता शब्द येणार आहे? चला सांगा पटकन. शुद्ध. इथे शूद्र नाही, इथे शुद्ध आहे. ओके. शुद्ध पिपासा. काय? शुद्ध पिपासा. ओके. ओके ठीक आहे चालेल. नेक्स्ट बघा तृतीय व्यंजन संधी. आता बघा व्यंजन संधीचाच दुसरा प्रकार. पहिला बघितला आपण प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी काय म्हणते बाळांनो? की ज्या वेळेस दोन शब्द किंवा दोन वर्ण एकत्र येत असतात त्यावेळेस पहिला वर्ण काय असतो? स्पर्श व्यंजन गटातलाच असतो किंवा अनुनासिक त्याच्यामध्ये नसतं असा असतो. आणि येणारा दुसरा वर्ण काय होता? इथे कठोर वर्ण होता. हो की नाही? मग त्याच्यामुळे काय झालं की पहिल्या शब्दाचा प्रथम शब्द घेतला होता आपण. मात्र आता इथे लक्ष द्या. इथे तृतीय व्यंजन संधी म्हटले. काय? तृतीय म्हणजे तिसरा शब्द किंवा तिसरा वर्ण, तिसरं व्यंजन घेऊन केलेली संधी. प्रथम व्यंजन म्हटलं की त्यामध्ये कोणता वर्ण येणार आहे? संधी झाल्यावर पहिला वर्ण येणार आहे. इथे आहे तृतीय व्यंजन संधी म्हणजे संधी झाल्यावर कितवा वर्ण येणार आहे? स्पर्श व्यंजन गटातला तिसरा वर्ण येणार आहे. आपण स्पर्श व्यंजन गट क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, त्र, त, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न आणि प, फ, ब, भ, म. बाळांनो हे काय आहेत? आपले स्पर्श व्यंजन आहेत. काय आहेत? स्पर्श व्यंजन आहेत ना. हे काय आहे? स्पर्श व्यंजन आहे. आपण काय बघितलं मगाशी? प्रथम व्यंजन संधी.
संधीचा विग्रह होताना विग्रहाच्या आधी काय होतं, हे तिसरं व्यंजन होतं किंवा यामधलं एखादं व्यंजन होतं, बरोबर आहे. आणि त्यातून हे पहिलं व्यंजन घेतलं. संधीचा मूळ शब्द तयार झाल्यानंतर त्यामध्ये पहिला वर्ण असला की समजायचं प्रथम व्यंजन आहे. आता ती कोणती आहे, तृतीय व्यंजन आहे. तृतीय व्यंजन संधी काय बाळांनो, मग याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये संधी झाल्यानंतर पूर्ण शब्द आल्यानंतर कोणता शब्द असणार आहे, तिसरा शब्द असणार आहे. हे पाच पाचचे गट हे काय आहेत बाळांनो, कठोर व्यंजन आहेत. ओके बाळा, थँक्यू. चला इकडे लक्ष द्या. तृतीय व्यंजन संधी कोणती बाळांनो, तृतीय व्यंजन संधी. आता या संधीमध्ये काय होतं ते बघा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा काय असतो, कठोर वर्ण असतो. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे बाळांनो, कठोर वर्ण आहे. पहिल्या दोन शब्द असतात संधीला, मग पहिला शब्द जो आहे त्याच्यामध्ये काय, त्याचा शेवटचा जो वर्ण आहे हा काय आहे बाळांनो, कठोर वर्ण आहे. काय आहे, कठोर वर्ण. अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे, एक तो स्वर तरी आहे किंवा मृदू व्यंजन पण असू शकतो, पण मात्र अनुनासिक नाहीये. हा लक्षात घ्या. सेम त्या संधीसारखी उलटी गेली ती संधी बघा. प्रथम व्यंजन तिथे स्वर नव्हता, तृतीयमध्ये स्वर येतो. लक्षात घ्या. व्यंजन संधी आपण बघितलं, व्यंजन संधीमध्ये काय होतं बाळांनो, व्यंजन अधिक व्यंजन पण येतं किंवा व्यंजन अधिक स्वर सुद्धा येतो. मग तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं की पहिला येणारा जो वर्ण आहे हा कसा असतो, कठोर वर्ण असतो. कसा असतो, कठोर वर्ण असतो. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय होणार आहे बाळांनो, तो एक तर स्वरही असेल किंवा व्यंजनही असेल. काय असतो बाळांनो, तो स्वरही असू शकतो किंवा व्यंजनही असू शकतो. मग संधी झाल्यावर काय होतं, तर संधी झाल्यावर काय होतं, मग पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच रांगेतील तिसरं व्यंजन येतं. त्याच्याच रांगेतील काय येतं बाळांनो, तिसरं. म्हणजे हा कठोर वर्ण जाऊन पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जाऊन याच्याच जागी काय होणार आहे की याच वर्णाच्या कोणता जो वर्ण असेल तो या वर्णाच्या रांगेतलं पहिला वर्ण किंवा पहिलं व्यंजन येणार आहे. आता दाखवलं तुम्हाला ते स्पर्श व्यंजन गट, ते पाच नाही का, क ख च छ त ठ ट थ प फ, हे जे वर्णमाला आहे, ही जी वर्ण रांग आहे त्यांची नाही का. मग त्यावेळेस काय होणार, हा जो पहिला वर्ण आहे कठोर वर्ण याच्या जागी कोण येणार आहे, त्याच्याच रांगेतील तिसरे व्यंजन येणार आहे. काय येणार आहे, तिसरं व्यंजन येणार आहे. ओके, समजलं. हे समजत असेल तर याचा स्क्रीनशॉट वगैरे पण काढून घ्या. चला पुढे बघा. आता याचं उदाहरण बघू आपण. सदाचार हे खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा येऊन गेलेला आहे हा शब्द परीक्षेमध्ये, सदाचार. ओके, बघा संधीची फोड कशी होणार आहे, सदाचार. आता इकडे बघा बाळांनो, मी काय सांगते मगाशी, प्रथम व्यंजन. आता हा मूळ शब्द आहे की नाही, मूळ शब्द आहे. इथे बघा द, त, थ, द तिसरं व्यंजन आहे. म्हणजे हे सदाचार कुठल्या व्यंजन संधीचा येतो बाळांनो, तृतीय व्यंजन संधीचा येतो. मग तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं, पहिला वर्ण घेतात नाही का. मी इथे बघा ही संधी कशी होणार आहे, सत अधिक आचार. सत अधिक आचार. काय झालं, सत अधिक आचार. सत त हा काय आहे बाळांनो, व्यंजन आहे. काय आहे, व्यंजन आहे. ओके, कसा आहे, तो कठोर वर्ण आहे. बरोबर आहे ना. बघा व्यंजन आहे आणि पहिल्या रांगेमध्ये कठोर व्यंजन आलं म्हणजे तृतीय व्यंजन संधीमध्ये येतं. हे अधिक आ. बघा तृतीय व्यंजन संधी काय म्हणते की व्यंजन अधिक व्यंजन नाही तर व्यंजन अधिक स्वर सुद्धा येतो. मग आ काय आहे आपला, स्वर आहे. मग अशा स्थितीमध्ये काय होतं की पहिल्या शब्दाचा जो पहिला वर्ण आलेला आहे, हा जो वर्ण आहे याच्याच जागी याच शब्दाच्या याच वर्णाच्या जागी कोण येणार आहे, त्याच्याच रांगेतलं तिसरं वर्ण येणार आहे. कोण येणार आहे, त थ द. म्हणून बघा द अधिक आ काय झाला, दा. म्हणून शब्द कसा बनला, सदाचार. काय बनला, सदाचार. बघा त च्या जागेवर कोण आलं, त्याच्याच रांगेतला तिसरा वर्ण. बघा त थ द, हा ना. येस, म्हणून
द अधिक आ काय होणार दा, म्हणून शब्द काय झाला सदाचार. ओके. दुसरा शब्द बघा बानो, दुसरा प्रश्न षड्रिपू. षड्रिपू कसा झाला या शब्दाचा संग्रह किंवा संधीचा विग्रह कसा झाला? षट अधिक रिपू. षट अधिक रिपू. मग आता बघा षट आता काय ट आहे, म्हणजे काय ट काय आहे? कठोर वर्ण आहे. काय आहे? कठोर वर्ण. अधिक र. इथे बघा मग आता ट च्या रागेतला तिसरं कोण आहे? ट ठ ड. ट ठ ड काय आहे? ट ठ ड. मग त्याच्या जागी काय येणार आहे? ड अधिक र. आपण ते र चे नियम बघितलेले आहेत का? बघा र चा नियम काय सांगतो? अर्धदंड असणारे आणि अर्धदंड न होऊ शकणाऱ्याला मग र कसा लागतो त्याला? र चे 4 नियम आहेत लिहिण्याचे. जर अर्धदंड असणारे असतील तर त्यांना असं होतं नाही का? मग हा शब्द र लागून कसा होणार आहे? असा. शब्द बघा षड्रिपू. कारण की तिथे ई लागते नाही का? समजलं? र लिहिण्याचे 4 नियम. र चे लिखाण 4 पद्धतीने होतं. चला प्रश्न तिसरा बघा दिगंबर. दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल? दिगंबर हा शब्दाचा विग्रह कसा होईल बघा बरं. दिक अधिक दिगंबर. दिगंबरच राहतो की दिक अधिक अंबर की दिक अधिक अंबर काय होतं चला सांगा पटकन. दिगंबर हा शब्द आहे, याचा संधी विग्रह कसा होणार आहे बाळांनो? असा होणार आहे दिक अधिक अंबर. बघा कसं दिक अधिक अंबर. दिक अधिक अंबर. काय? क हा कठोर व्यंजन. मग क च्या रांगेतला तिसरा वर्ण कोणता? क ख ग. म्हणून बघा क चा काय झाला? क चा झाला ग. इथे काय आहे? अम अधिक अम. म्हणून क ग अधिक अम काय झालं? गम. दिगंबर. ओके. येस. बघा खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? सदाचार, सन्मती, वाड्मय की समाचार काय आहे चला सांगा. परीक्षेत येऊन गेल्या कोल्हापूर 2015 ला क्वेश्चन. येस येस मिस्टर गणेश आलोक. येस व्हेरी गुड. आताच आपण घेतलं सदाचार. सदाचार काय आहे बाळा? तृतीय व्यंजन संधी मधला आहे. ओके. येस मिस्टर गणेश. येस. चला आता व्यंजन संधी मधली तिसरी संधी आहे अनुनासिक संधी. कोणती? अनुनासिक संधी. आपण अनुनासिक म्हणजे आपण बघितलं व्यंजनाचे आपण प्रकार बघितलेले आहेत. वर्णमालेवर सुद्धा लेक्चर झाले. त्याच्यामध्ये व्यंजन किंवा अनुनासिक बघितलेले. अनुनासिक एकूण किती वर्णमालेमध्ये बाळांनो? 5 आहेत. किती आहेत? 5. क च्या रांगेतलं अनुनासिक कोण? ग. च च्या रांगेतलं त्र. ट च्या रांगेतलं न. त च्या रांगेतलं न आणि प च्या रांगेतलं म. हे 5 काय आहेत बाळांनो? हे 5 आहेत अनुनासिक. काय आहेत? अनुनासिके. काय आहेत? अनुनासिके. अनुनासिकांचा उच्चार कसा होतो असा जर प्रश्न आला तर ओझरता होतो. कसा होतो? निसटता आणि ओझरता असतो. कसा असतो? निसटता किंवा ओझरता असतो. नाकातल्या नाकात बोलतो नाही का आपण? येस. मग अनुनासिक नासिक नाक. येस. मग एकूण अनुनासिके किती आहेत? 5 आहेत. हे पण व्यंजनच आहेत ना. अनुनासिके जरी असले तरी व्यंजन आहेत. म्हणून त्यांच्याविषयी एक वेगळी संधी. अनुनासिकामधला व्यंजनामध्ये अनुनासिकांची एक संधी आहे. तिला काय म्हणतात? की अनुनासिक संधी. ओके. बघा चला कशी होते ही. जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन असेल. काय असेल? व्यंजन असेल. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अनुनासिक असेल. काय असेल? अनुनासिक असेल. तेव्हा मग काय होतं बाळांनो? की पहिल्या शब्दाचा व्यंजनाऐवजी त्याच्याच रांगेतील अनुनासिक येतं. काय येतं? त्याच्याच रांगेतील अनुनासिक येतं. म्हणजे बघा कसं. आता आपण काय म्हणतो? संधी होते म्हणजे 2 शब्दांची होते. पहिला शब्द अधिक दुसरा शब्द. पहिला शब्द अधिक दुसरा शब्द. अनुनासिक संधी कशी ओळखायची? ज्यावेळेस दुसरा जो शब्द आहे त्याचा येणारा पहिला वर्ण हा अनुनासिक आहे. काय आहे बाळांनो? अनुनासिक आहे. पहिला शब्द काय आहे? अनुनासिक. म्हणजे दुसऱ्या शब्दातला पहिला शब्द हा जो येणारा शब्द हा अनुनासिक असल्यावर अनुनासिक संधी होते. पुढे काय असतं? मग पुढे व्यंजन असतं. काय असतं?
व्यंजन असतं. बघा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल. काय असेल? व्यंजन असेल. अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय असेल बाळांनो? अनुनासिक असेल. तेव्हा काय होतं, हा जो पहिला वर्ण आहे, पहिल्या शब्दाचा जो वर्ण आहे, मग हा वर्ण जाऊन त्याच वर्णाच्या रांगेतलंच काय येतं बाळांनो? अनुनासिक येतं. काय येतं? अनुनासिक येतं. म्हणजे बघा, ज्यावेळेस पहिल्या शब्दाच्या समोर पहिल्या शब्दामध्ये कोण येतं? व्यंजन येतं आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला शब्द अनुनासिक येतो. काय येतो? अनुनासिक. त्यावेळेस मग अनुनासिक संधी होताना काय होतं की मग हा जो पहिल्या शब्दाचा वर्ण जो येतो, कोणताही व्यंजन असेल, मग त्या व्यंजनाच्या जागेवर त्याच्याच रांगेतलं कोण येतं? अनुनासिक येतो. कोण येतं? अनुनासिक येतं. समजलं? ती असते अनुनासिक संधी. ओके, चला एक्झाम्पल बघूया म्हणजे आणखी समजेल. अनुनासिक संधीचं एक्झाम्पल आहे वांग निश्चय. काय? वांग निश्चय. आता इकडे लक्ष द्या, संधीची फोड कशी झाली बघा. वाक अधिक निश्चय. वाक अधिक निश्चय. काय आहे शब्द? वर्ण क अधिक नि म्हणजे नच आहे. आता न आहे म्हणजे काय आहे बाळांनो? अनुनासिक आहे. काय आहे? अनुनासिक. म्हणून ही काय संधी होते? अनुनासिक संधी होते. अनुनासिक संधी काय सांगते की ज्या वेळेस मग काय येतं? अनुनासिक येतं. त्यावेळेस पहिला जो वर्ण असतो हा जाऊन याच्या रांगेतला अनुनासिक येतो. मग आता क च्या रांगेतला अनुनासिक कोण आहे? क, ख, ग, घ, ग. हे अनुनासिक इथे येणार. ओके, मग शब्द कसा बनला? वांग निश्चय. चला, समजतंय का? ओके, दुसरं बघा, जगन्नाथ. हे पण एक्झाम्पल परीक्षेला बरेच विचारलेले आहेत. हे सगळे एक्झाम्पल जे मी घेते ते. जगन्नाथ. आता हे जगन्नाथ हा शब्द कसा होतो बघा बाळांनो. असा शब्द आहे. त्या शब्दाची फोड कशी होणार बघा. जगत अधिक नाथ. काय होणार आहे? जगत अधिक नाथ. ओके, त काय आहे? कठोर वर्ण. त काय आहे? कठोर वर्ण. बरोबर आहे ना? अधिक न. न काय आहे? अनुनासिक. काय आहे? अनुनासिक. मग या त ला जाऊन त च्या रांगेतला अनुनासिक येणार आहे. त च्या रांगेत अनुनासिक कोण आहे? त, थ, द, ध, न. मग त च्या रांगेतला अनुनासिक कोण आहे? न. म्हणून त जाऊन त च्या जागेवर काय येणार आहे? न अधिक न. म्हणून बघा, न जगन्नाथ. प्रश्न चौथा बघा त्यातला. तन्मय शब्दातील संधी सोडवा आणि योग्य पोट शब्द ओळखा. बघा, तन्मय शब्द कसा संधी विग्रह होईल तन्मय शब्दाची? चला सांगा. 1 2 3 4. कोणता ऑप्शन बरोबर आहे? कोणता शब्द आहे बाळांनो? येस, तत अधिक मय. कोणता येणार आहे? तत अधिक मय. तन्मय. काय शब्द? तन्मय. शब्द संधी कशी होते? तत अधिक मय. बघा, तत अधिक म. त अधिक म. म काय आहे? अनुनासिक आहे. प, फ, ब, भ, म. म हे अनुनासिक आहे. त हा कठोर वर्ण आहे. म्हणून त च्याच रांगेतला अनुनासिक न येईल अधिक म. काय झालं? म. तन्मय. ओके, येस बाळा. नेक्स्ट सांगा. संधीचा विग्रह करा. षण्मास. चला सांगा काय असणार आहे? येस, काय असणार आहे बाळांनो? नाशिक ग्रामीण पोलीसला विचारलेला आहे आणि वरचा SRPF ला विचारलेला होता 2018 चा. ओके, येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड. माझा आवाज येत होता का रे? चला, काय याचं उत्तर असणार आहे?
म का अनुनासिक, मग टच्या रांगेतला अनुनासिक कोणता आहे? न. ट, ठ, ढ, ढ, न. न हा त्याच्या रांगेतला अनुनासिक आहे, बरोबर आहे ना? म्हणून टच्या जागेवर न येणार, अधिक म. शब्द काय झाला? षण्मास. क्लियर? ओके. येस मिस्टर गणेश. चला, आवाज नव्हता येत का? मग सांगायचं ना. चला नेक्स्ट बघा. आता आपण हे मुख्य म्हणजे काय म्हणतात ते मेन असे व्यंजनाचे आपण प्रकार बघितले. पहिला होता प्रथम व्यंजन संधी, दुसरा बघितला आपण तृतीय व्यंजन, तिसरं बघितलं आपण अनुनासिक संधी. ओके. आता याच्या पलीकडे ना व्यंजनाचे काही असे वर्ण आहेत की त्यांच्यामध्ये 2-4 अजून नियम लागतात. त्यांची संधी होताना त्यांच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगवेगळं काहीतरी येतं, मग त्यांच्यासाठी एक सेपरेट नियम केलेले आहेत. असे कोणते कोणते वर्ण आहेत? ऐकतोय आत्ता? अरे बाळा सांगायचं होतं मगासपासून. ओके. चला मग आता आपण बघायचं असाच कोणता वर्ण आहे की त्याच्यासाठी थोडेसे वेगळे नियम आहेत. तर पहिला आपण बघूया त हा वर्ण. कोण? त हा वर्ण, त्याचे नियम संधीबद्दलचे काय आहेत ते बघू आपण. त वर्णाची व्यंजन संधी म्हणजे त हा वर्ण जो आहे याची व्यंजन संधी कशी होते, त्याला काय वेगळं आहे अजून लागतंय ते बघूया. बघा, त या व्यंजनापुढे जर च आणि छ आलास, त व्यंजनापुढे जर च किंवा छ आला तर काय होतं बाळांनो? त चा च होतो. त या व्यंजनापुढे जर च किंवा छ हे व्यंजन येत असेल तर त चा काय होतं बाळांनो? तर त चा च होतो. ओके. चला उदाहरण बघा. सच्चरित हे सुद्धा महत्त्वाचं उदाहरण आहे. बरेचदा येऊन गेलेलं आहे सच्चरित. ओके. बघा संधी कशी फुटली सच्चरितची? सत अधिक चरित. बघा त चा नियम काय सांगतो? व्यंजन त चा नियम काय सांगतो की त या व्यंजनापुढे जर च आला, त या व्यंजनापुढे जर च आला तर त जाऊन त्याच्या ऐवजी काय होतो? चच येतो. म्हणून बघा त अधिक च, त जाऊन काय येणार आहे बाळांनो? च येणार आहे. मग च अधिक च, च, म्हणून शब्द काय झाला? सच्चरित. ओके. समजलं? नेक्स्ट बघा, आता हे आपण बघितलं च बद्दल. आता छ च बघूया. उच्छेद. काय? उच्छेद. उच्छेद कसा सुटला बघा? उच्छेद. हा संधी विग्रह कसा करायचा? उत अधिक छेद. बघा त या व्यंजनापुढे छ आला. काय आला? त या व्यंजनापुढे छ आला तर मग त जाऊन तच्या जागेवर काय येणार आहे? च येणार आहे आणि मग हा झाला उच्छेद. ओके. चला आता बघा, त या व्यंजनापुढे जर त या व्यंजनापुढे जेव्हा ज किंवा झ हा वर्ण येतो, त या व्यंजनापुढे जेव्हा ज किंवा झ व्यंजन येतो त्यावेळेस त चा ज होतो. त्यावेळेस त चा काय होतं बाळांनो? ज होतं. बघा त या वर्णापुढे ज्या वेळेस ज किंवा झ हा व्यंजन येतो त्यावेळेस त चं काय होतं बाळांनो? ज होतं. त चं काय होतं? ज होतं. ओके. चला लक्ष द्या. आता उदाहरण सज्जन, हे पण महत्त्वाचं उदाहरण आहे बरं का. सज्जन, सज्जनची संधी फोड कशी होते बाळांनो? सत अधिक जन. काय होतं? सत अधिक जन. तच्या समोर काय आहे? ज आहे. मग तचा नियम काय सांगतो की बाबा रे तच्या समोर ज्यावेळेस ज किंवा झ आला तर तचा काय होतो? जच होतो. काय होतं? जच होतो. म्हणून बघा त जाऊन तच्या जागेवर ज येतो. सत अधिक जन, त अधिक ज. मग काय झालं बघा? त जाऊन तच्या जागेवर काय आला? ज, म्हणून जन, सज्जन असं होतं. ओके. येस. नेक्स्ट बघा, आता आपण ज चं उदाहरण बघितलं, आता झ चं उदाहरण बघूया. ओके. बघा शरज झंझावात. काय? सरज झंझावात. हा शब्द कसा फुटतो? शरत अधिक झंझावात. शरत अधिक झंझावात. बघा त अधिक झ, तच्या समोर झ आहे म्हणून तचं काय होणार आहे? जच होणार आहे. म्हणून शरज झंझावात. ओके. येस.
पुढे बघा, त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आल्यास काय होतं, तचा टच होतो. त या व्यंजनापुढे ज्यावेळेस ट किंवा ठ येतो त्यावेळेस तचं काय होतं बाळांनो, ट होतो. काय होतं, ट होतं. बघा एक्झाम्पल, तट्टिका. काय, तट्टिका. त्याची संधी विग्रह कसा होता, तत अधिक टीका. ओके, तट्टिका. त च्या समोर ट आला म्हणून तचा काय झाला, ट झाला, म्हणून हे काय झालं, तट्टिका. ओके, नेक्स्ट बघा, आता काय झालं, आपण टचं बघितलं, आता ठचं बघा. त या व्यंजनापुढे, सॉरी ठचं एक्झाम्पल नाही घेतले. ओके, नेक्स्ट बघा उदाहरण. आता नेक्स्ट चौथा नियम बघा, तचा नियम चौथा बघा. त या व्यंजनापुढे जर ल हा वर्ण आला, तर या व्यंजनापुढे जर ल आला तर त ऐवजी काय येतो बाळांनो, ळ येतो. तर तच्या ऐवजी काय येतो, ल येतो. बघा, तच्या समोर ज्यावेळेस ल हा वर्ण येतो त्यावेळेस तचा काय होतो, ल होतो. बघा एक्झाम्पल, तल्लीन. काय, तल्लीन हे एक्झाम्पल आहे. संधी विग्रह कसा होणार आहे, त अधिक लीन. त अधिक लीन म्हणजे त अधिक ळ काय होणार आहे, तचा ल अधिक ळ, तल्लीन शब्द असा तयार होतो. ओके, यस. चला नेक्स्ट बघा, नियम त्यातला ई. त या व्यंजनापुढे क्ष आल्यास, तचा च होतो आणि क्षचा छ येतो. बघा, त या व्यंजनापुढे ज्यावेळेस क्ष हा वर्ण येतो, ज्यावेळेस क्ष हा वर्ण येतो त्यावेळेस काय होतं बाळांनो, तचा च होतो आणि क्षचा छ होतो. ओके, एक्झाम्पल बघा, सतशील. कसं झालं, सत अधिक शील. काय, सत अधिक शील. त या व्यंजनापुढे क्ष म्हणून काय झालं बघा, तचा काय होणार आहे, च आणि क्षचा होणार आहे छ, म्हणून शब्द कसा तयार होला, सतशील. ओके, नेक्स्ट बघा प्रश्न दुसरा, शब्दच्छल ह्या संधीचा कोड कशा प्रकारे होईल. चला सांगा, या 4 संधीपैकी कसा होईल, शब्द अधिक चल. कसा होणार, शब्द अधिक छल, शब्द अधिक छल. मग बघा, शब्द अधिक छल. ओके, सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला, अशा प्रकारे आपलं व्यंजन संधीचा प्रकार संपलेला आहे. ओके, उद्या परत आपण सोमवारी परत आपण आपलं लेक्चर घेऊ. तोपर्यंत सगळ्यांनी बाय.